आम्ही घर देऊ। तुम्ही बघा, जेव्हापासनं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं, महायुतीचं पहिलं सरकार असेल, दुसरं सरकार असेल, आता तिसरं सरकार असेल, या प्रत्येक सरकारमध्ये आपण मोठ्या प्रमाणात एसआरएच्या माध्यमातून योजना सुरू केल्या। जुन्या योजना रखडल्या, पण आपल्या योजना चाललेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज झोपडपट्टीवासियांना घर देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। आणि म्हणून मुंबईकरांचा प्रश्न घरांचा आम्ही सोडवतो आहोत। आणि एवढंच नाही तर मुंबईकरांचा दुसरा प्रश्न काय आहे? मुंबईकरांचा दुसरा प्रश्न हा दळणवळणाचा आहे, कम्युटेशनचा आहे। मुंबईकर आपल्या जीवनातले जे क्षण परिवारासोबत घालवायचे ते सगळे क्षण कुठेतरी लोकलमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावर धक्के खात त्या ठिकाणी तो फिरत असतो। त्या मुंबईकराला त्याचं जीवन सुकर करण्याकरता, इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता 450 किलोमीटरच्या मेट्रोचं नेटवर्क आम्ही सुरू केलं आणि त्यातलं जवळजवळ 150 किलोमीटरचं आम्ही पूर्ण केलाय। दरवर्षी आता 50-100 किलोमीटर आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि मी विश्वासानं सांगतो 2028-29 पर्यंत मुंबईच नाही तर जी विस्तारित मुंबई आहे, MMR रिजन आहे, याच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाण्याकरता जास्तीत जास्त लागणारा वेळ हा 59 मिनिटाचा असेल। अशा पद्धतीनं मुंबईचं नियोजन केलंय। केवळ कोस्टल रोड करून थांबलो नाही, आम्ही कोस्टल रोडला पुढे बांद्र्यापासून वर्सोयापर्यंत, वर्सोयापासून दहिसरपर्यंत, दहिसरपासून भाईंदरपर्यंत, भाईंदरपासून उत्तनपर्यंत, उत्तनपासून विरारपर्यंत अशा पद्धतीनं या संपूर्ण रोडचं काम आम्ही करतोय। आणि याच सोबत खऱ्या अर्थानं या मुंबईमध्ये एक पाताल लोक देखील आम्ही तयार करतोय। पाताल लोक म्हणजे काय माहिती आहे? एक टनेल्सचं जाळं, एक टनेल्सचं जाळं या मुंबईमध्ये तयार होत आहे। मुंबईकरांना ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागणार नाही अशा पद्धतीनं टनेल्सचं जाळं हे त्या ठिकाणी ठाण्याहून बोरीवली करता 2-2 तास लागतात, 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकाल। संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे असेल, संपूर्ण ईस्टर्न फ्रीवे असेल, या प्रत्येक गोष्टीला डिकंजेस्ट करण्याचं काम या मुंबईमध्ये आम्ही करतो। आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे या मुंबईला पर्यावरण पूरक मुंबई म्हणून तयार करणं। शिंदे साहेबांनी सांगितले खरंय, 25 वर्ष राज्य केल्यानंतर या मुंबईचं या ठिकाणी सांडपाणी थेट समुद्रामध्ये जात होतं। अरे अनेक छोट्या छोट्या शहरामध्ये STP होते, पण मुंबईमध्ये 70,000 कोटीचे फक्त कागद आम्ही पाहत होतो, पण या ठिकाणी STPची निर्मिती नव्हती। मुंबईच्या समुद्रामध्ये, मिठी नदीमध्ये सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात घाण पाणी, सांडपाणी चाललं होतं। 16,000 कोटी रुपयाचे STPचं काम आपण सुरू केलं। आणि मी तुम्हाला सांगतो 2 वर्षात हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या समुद्रकिनारी तुम्ही आज जाता, तुम्हाला वास सहन करावा लागतो। लोक राज्यभरातनं, देशभरातनं चौपाटीवर जातात, घाणेरडा वास सहन करावा लागतो। एकदा STPचं काम पूर्ण झालं की निर्मल आणि अविरल अशा प्रकारचा समुद्र किनारा या मुंबईला देखील पाहायला मिळेल, हे आम्ही करून दाखवलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, पुढच्या काळात काय काय करणार आहोत या गोष्टी देखील तुम्हाला सांगणार आहे। पण मी हा संकल्प केलाय, मी आणि शिंदे साहेब आणि आमचे रामदासजी, आमची महायुती, आमचा संकल्प आहे पुढच्या काळामध्ये या मुंबईला आम्ही 17,000 कोटी रुपयाचं पर्यावरणीय बजेट हे त्या ठिकाणी ठेवणार आहोत। आणि संपूर्ण देशामधली पर्यावरणयुक्त शहर म्हणून या मुंबईला तयार करण्याचं काम हे आम्ही करणार आहोत। याची योजना देखील पुढच्या काळामध्ये आपल्यापर्यंत नेऊ। मी आज फार काळ बोलणार नाही, मला आपल्याला आज एवढंच सांगायचं आहे की जे केलंय ते आपल्या नजरेसमोर आहे। आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत। खरं म्हणजे काही लोक करून दाखवलं असा बोर्ड लावतात, त्यांना विचारा काय करून दाखवलं?
भ्रष्टाचार करून दाखवला, अनाचार करून दाखवला, दुराचार करून दाखवला। पण आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, आमच्या कामाची जीती जागती स्मारक या संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, या मुंबईच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये द्यावी। पारदर्शी प्रामाणिकतेतून या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक नवीन मुंबई घडवून दाखवू। आज मुंबईमध्ये लोक येतात तर ते म्हणतात मुंबई बदलते आहे, पण आम्हाला केवळ इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं नाही आहे, या मुंबईतले गोरगरीब मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं आहे। तो आमचा प्रयत्न आहे, त्याकरता आमचा संघर्ष आहे आणि त्याकरता मुंबईकरांचा आशीर्वाद आम्हाला हवाय। तो आशीर्वाद आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मागतो आणि हा विश्वास व्यक्त करतो, येत्या 15 तारखेला या ठिकाणी एक मोठा विजय आपला होईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईचे जेवढे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने या ठिकाणी काम करावं, एकजुटीने काम करावं, मेहनतीने काम करावं। 15 तारखेपर्यंत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा। आणि मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, 16 तारखेचा विजय हा महाविजय असेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे। एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद आदरणीय देवा भाऊजी। नक्कीच विजय 16 तारखेला आपला आहे। सगळ्यांना मी जागेवरती उभं राहण्याची विनंती करतो। वरळीमध्ये महायुतीचा मेळावा पार पडलेला आहे। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलेला आहे। मुंबईत महापौर मराठी आणि हिंदूच बनेल असं फडणवीस यावेळेला म्हणालेले आहेत।